तर आज मी बनवत आहे कारल्याची कडू न होता भाजी। अगदी झटपट कमी साहित्यामध्ये कारले असे कट करून घ्यायचे आहे गोल साईजमध्ये। यामधले बी काढून घ्यायच्या। जर बी जाड असेल तरच काढा, कोळ्या असतील तर काढल्या नाही तरी चालेल। आता ह्या सर्व बी काढून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला लिंबाचा रस आणि मीठ टाकून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे याला पाणी सुटेल आणि यामधला जो कडूपणा आहे तो निघून जाईल। अर्ध लिंबू बस आहे पाव किलो कारल्यासाठी। आणि 1 चम्मच मीठ टाकून असं छान मिक्स करून ठेवायचं आहे। इथे मिक्सरच्या जारमध्ये खोबरं, लसूण, थोडासा कोथिंबीर जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण जे खोबरं आणि कोथिंबीर आहे, लसूण आहे ते वाटून घेतलेलं ते टाकायचं, छान परतून घ्यायचं। आता या कारल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते कारण आपण मीठ भरपूर टाकलं होतं। आता हे मिश्रण थोडंसं परतल्याच्या नंतर यामध्ये हळद, धनेपूड, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। लक्षात ठेवा आपण कारल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे। लिंबाच्या 2-3 फोडी टाकायच्या आणि हे कारलं पाण्यातून असं निथळून घेऊन टाकायचं आहे या मसाल्यामध्ये। छान मिक्स करून घ्यायचं आणि वाफेवरती शिजवून घ्यायचं। वरून कोथिंबीर टाकायचा। 1-2-3 मिनिटं शिजल्याच्या नंतर थोडासा गूळ टाका यामध्ये आणि पुन्हा 1-2 मिनिटं शिजवून घ्या। झालं आपलं अप्रतिम चवीचं कारलं तयार। नक्की करून बघा, खाऊन बघा कसं झालं मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।